फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या अमेझिंग प्लॅटफॉर्म SRT क्लासेस मध्ये. तर तुमची टेनची तयारी खूप जोराशोराने चालू असेल. तर आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं बेसिकली. तर आपण आता दुसरा प्रकार, पहिला प्रकारमध्ये वाक्य प्रकारमध्ये बघणार आहोत. तर बेसिकली आपण याच्यामध्ये बघितलं होतं की इकडे आपण व्याकरण मध्ये बघितलं होतं. इकडे उपयोजित मराठीमध्ये काय शिकला, काय होणार. मग आपण पहिला प्रकार वाक्य प्रकार म्हणजे तुम्हाला कळतंय का काय काहीतरी. तर वाक्य प्रकार म्हणजे तुम्हाला काही सुचत असेल तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या कमेंट करा, लाईक करा. तर वाक्य म्हणजे एक सेंटेन्स प्रकार म्हणजे त्याचे रूप, किती रूप आहे त्याचे, टाइप्स समजा किती रूप आहे, किती टाइप्स आहे. तर तुम्हाला टाइप्स कोणते माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा. तर आपला पहिला टाइप्स कोणता आहे? सब टाइप्स. यांचे सब टाइप्स 4 टाइप्स पडतात. तर त्यांचे सब टाइप्स आहेत. तर ऑप्शनल. तर आपला पहिला टॉपिक आहे, पहिला टाइप आहे विधानार्थी वाक्य. सेकंड टाइप आहे आपला थर्ड टॉपिक आहे आज्ञार्थी. तर आपला फोर्थ टाइप जर तुम्हाला हँडरायटिंग समजत नसेल तर ऍडजस्ट करून घ्या. तर आपण बघितला पहिले वाक्य प्रकाराचा पहिला टाइप आहे आपला विधानार्थी वाक्य. सेकंड आहे प्रश्नार्थी वाक्य. तिसरा आहे आज्ञार्थी वाक्य. चौथा आहे उद्गार वाक्य. तुम्हाला बोर्डवर दिसत असं. तर विधानार्थी वाक्य म्हणजे तुम्हाला काही समजत असेल तर विधानार्थी वाक्य म्हणजे विधान, जिथे विधान दिसलं की समजून सिंपल सेंटेन्स. पुन्हा सिंपल सेंटेन्स साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ, त्याच्यामध्ये राहतं ना, हे का वाक्य झाला. पण विधानार्थी वाक्य मध्ये एकदम साधा आणि सरळ. सेकंड टाइम आहे आपला प्रश्नार्थी वाक्य मध्ये जिथे आपण कोणाला प्रश्न करतो किंवा प्रश्नार्थी चिन्ह कुठे दिसला तर त्याला आपण प्रश्नार्थक चिन्ह असं म्हणतो. आज्ञार्थी वाक्य म्हणजे आपण कोणाचे आदेश पालन करतो, कोणाला आपण ऑर्डर देतो. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुमच्या घरी तुमचे आई बाबा तुम्हाला सांगत असेल की एक ग्लास पाणी आणवा, तर तुम्ही त्याला आज्ञा केली. आज्ञार्थी म्हणजे आपण त्यांची गोष्ट ऐकली, त्याला आज्ञार्थी आपण हे केला, आपण त्यांना पाणी देतोच ना, तर त्याला म्हणतो आपण आज्ञार्थी वाक्य. उद्गारवाचक वाक्य म्हणजे एक्सक्लामेशन मध्ये आपण बघणार आहोत. एक्सक्लामेशन मार्क उद्गारवाचक कुठे आपण कसं करतो आणि त्याला कसं सेंटेन्स मध्ये करणार आहोत. तर आपण या शॉर्ट फॉर्म मध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला एक थोडा मिक्सर वाटत असेल तर लेक्चर मध्ये तुम्हाला काही वाटणार नाही. तर पहिला आपला टाईप आहे, याची आपण डेफिनेशन पण बघणार आहोत. तर डेफिनेशन आणि त्यांचे एक्झाम्पल वगैरे बघणार आहोत. तर हे साफ तर आपण बघितलं आहोत की विधानार्थी वाक्याचं आपण डेफिनेशन आता बघणार. डेफिनेशन काय सांगते ते बघा. पहिले वाक्यात केवळ विधाने केली आहेत म्हणून अशा या वाक्यांना विधानार्थी वाक्य असे म्हणतात. वाक्य याच्यातच आपल्याला विधानार्थी वाक्यामध्ये कसं आहे इथे समजणार की जे बघा वाक्यात म्हणजे सेंटेन्स मध्ये
विधाने दिसलं की समजून जा की एवढं साधा वाक्यामध्ये आहेत, म्हणून अशा वाक्यांना विधानार्थी वाक्य असे म्हणतो. तर त्यांचं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल मध्ये बघा, राम दररोज शेतात जातो. याच्यामध्ये काही वाटलं का तुम्हाला? एकदम साधा आणि सिंपल. राम राम दररोज शाळेत जातो. मी नियमित व्यायाम करतो. मी नियमित शिस्तीत राहतो. झालं. एकदम सिंपल आणि साध्या गोष्टीमध्ये जर काही दिसला तर समजून जायचं की विधानार्थी वाक्यामध्ये हे आहे. तर आपण आपला दुसरा प्रकार कोणता आहे? कमेंट मध्ये सांगा. दुसरा प्रकार आहे आपला प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्यामध्ये याची डेफिनेशन बघून घ्या पहिले कशी आहे, साधी सरळ. हे बघा, वाक्यात केवळ प्रश्न विचारले जातात. हे बघा बरं, वाक्यात केवळ प्रश्न विचारले जातात अशा वाक्यांना प्रश्नार्थी वाक्य आपण असे म्हणतो. याचा संबंध असेल प्रश्नार्थी वाक्य म्हणजे वाक्यात जर तुम्हाला प्रश्न विचारले आहेस, कुठे आहेस, काय करणार, कुठे जाणार, का कसं तर विचारलेच आहे. हे बघा, वाक्यात केवळ प्रश्न विचारले जातात अशा वाक्यांना आपण साध्या आणि सिंपल भाषेमध्ये अशा वाक्यांना आपण प्रश्नवाचक असे म्हणतो. तर आपण याचं उदाहरणार्थ हे बघा, अजय शाळेत जाणार आहेस का? विचारला नाही, क्वेश्चन आस्किंग झाला. तो त्याला विचारतो का जाणार आहेस का? प्रश्नार्थक चिन्ह झाला. एखादा अजून दुसरा उदाहरणार्थ सांगून द्या. तुला पेढा आवडतोस का? झाला दुसरा क्वेश्चन. एकदम क्वेश्चन विचारल्यासारखं याला समजून घेतलं आपण तर झालं. एवढं आता आपला थर्ड काय म्हणते तर आपलं आता तिसरं प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्यामध्ये सांगितलं आपण आज्ञा कुणाची काय गोष्ट आहे तो त्याला प्रार्थना करतो त्याच्यामध्ये. आता त्याचं डेफिनेशन बघा, वाक्यात क्रियापदावरून आज्ञा करणे समजला का? आज्ञा आला इथे, आज्ञा करणे, प्रार्थना करणे. हे बघा, आज्ञा करणे, प्रार्थना करणे, आशीर्वाद देणे, विनंती करणे किंवा उपदेश करणे अशा गोष्टींना बोल घेतो. अशा गोष्टींना आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो. तर आज्ञा करणे म्हणजे कोणाची म्हणजे रिस्पेक्ट करणे आणि त्यांची गोष्ट ऐकणे, आज्ञा करणे. मग प्रार्थना म्हणजे तुम्हाला माहित आहे, आपण कोणाला प्रार्थना करत असतो? देवाला प्रार्थना करत असतो. देवाला काय म्हणत असतो? दादा, गणपती दादा, मला थोडी बुद्धी दे, थोडा काय मागत असतो? त्याला आपण बुद्धी मागत असतो. बुद्धीचे काय म्हणते त्याला? देवा असं म्हणतात त्यांना. तर अशा गोष्टींना बोध घेतात वाक्यात आज्ञार्थी वाक्य. तर त्यांचं एक्झाम्पल तुम्ही काय देऊ शकता का? एक्झाम्पल आपण बघूया. मला माझे पेन दे. हे कसं झालं? म्हणजे मला माझे पेन दे, दादा दे. मला ना त्याच्या उपदेश करणे. तर आपण म्हणतो ना त्याला की माझे पेन दे, नाही तर तुला मारून टाका, फोडून टाका. एकामध्ये खतम. एवढा खतरनाक बोलतो आपण. तर आपण प्रार्थनामध्ये काय म्हणतो? देवा मला थोडी चांगली बुद्धी दे. हे झालं आपला प्रार्थना. देवा मला चांगली बुद्धी दे. हे पण एक्झाम्पल आहे की ऍडजस्ट नाही झाला म्हणून लिहिणार नाही, तुम्ही लिहून घ्यायचा. तर आपला 14 प्रकार आहे लास्ट आणि उद्गारवाचक मध्ये आपण बघणार आहोत त्यांच्या. हे बघा, डेफिनेशन नोटबुक घ्या आणि लिहून घ्या, तुम्हाला खूप चांगले पडणार आहे. तर वाक्यात मनातील भावना किंवा तीव्र इच्छा उद्गारातून व्यक्त होतात अशा वाक्यांना विद्यार्थी वाक्य असे आपण म्हणतो. तर उद्गारातील वाक्यामध्ये मनातील भावना, मनातील जो काही भावना व्यक्त होत आहे तो आपण म्हणतो. तर किंवा तीव्र इच्छा, आपली इच्छा काय होते बोलायची, तर त्याला मध्ये आपण म्हणतो. तर उद्गारातील वाक्य होतात अशा वाक्यांना आपण उद्गारातील वाक्य म्हणतो. तर त्याच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघूया. आहा, किती सुंदर हा निसर्ग. आपण म्हणतो ना, मुलांचा म्हणतो, आहा किती सुंदर ही छान मुलगी, सुंदर ही छान मुलगी. तर आपण म्हणतो. तर आपण याच्यामध्ये बघणार आहोत
आज्ञार्थी वाक्य झाला. आता हे आपल्याला 2 मार्क साठी विचारतो. 2 मार्क हे आपल्या बोर्डच्या परीक्षामध्ये विचारतोच. तर हे झालं. तर मग आता आपण घेणार आहोत दुसरा वाक्य रूपांतर. वाक्य रूपांतर कसे करावे तर आपण घेणार ते दुसरा प्रकार आहे. तर वाक्य रूपांतर आपण आपण 3 प्रकार बघितले होते. पहिला कोणता होता? वाक्प्रचार. वाक प्रकार, वाक्य प्रचार. दुसरा वाक्य रूपांतर, त्याच्यात काय आहे? वाक्य प्रचार, वाक्य प्रकार. हे 3 आहे. कन्फ्युजन होऊ नका. तर वाक्य रूपांतर. वाक्य रूपांतर म्हणजे तुम्हाला काही समजते का? वाक्य म्हणजे तुम्हाला माहितच आहे सेंटेन्स. रूपांतर म्हणजे रूपांतर करणे, म्हणजे त्याला कन्वर्ट करणे कोणत्याही गोष्टीमध्ये. जर होकारार्थी करायचं आहे, एक एक्झाम्पल घ्या. मला तो आवडतो, मला तो आवडतो. मग त्याला नकारार्थीमध्ये करायचं असेल तर त्याला मला तो नाही आवडत, झाला नकार दिला आवडत नाही. तर असं आहे ते रूपांतर. कोणत्याही गोष्टीमध्ये रूपांतर निगेटिव्ह वरून पॉझिटिव्ह मध्ये करणे, हे आपण इंग्लिश ग्रामर मध्ये. तर आपलं वाक्य रूपांतर. वाक्य रूपांतर मध्ये पहिला एक्झाम्पल आपण घेऊया. याला उदाहरणार्थी करा, उदाहरणार्थी करा. म्हणजे याला एक्सक्लेमेशन द्या. कोणतं? चिन्ह. चिन्ह तर माहितीच आहे तुम्हाला. ही इमारत खूप उंच आहे, ही इमारत खूप उंच आहे. तर याचा उदाहरणार्थी वाक्य बघा. उंच, खूप. खूपच्या जागी कोणता आला? किती, खूप. इमारत, ही इमारत खूप उंच आहे. तर याला आपण कसं करणार? किती उंच इमारत आहे, खूपच्या जागी किती. किती उंच इमारत आहे ही. एक्सक्लेमेशन, एक्सक्लेमेशन द्यायचे. असं आलं तर समजून जायचं विद्यार्थी वाक्य सांगितले. आपण दुसऱ्या याच्यामध्ये, आज पहाटे रानात उजेड नव्हता. आता काय करायचंय आपल्याला? याला होकारार्थी करायचं. रानात, पहाटे, उजेड. उजेडच्या जागी काय आलं? काळोख. हे बघा, उजेड, उजेड, काळोख. समजलं तुम्हाला? याचं कॉम्बिनेशन वेग बघा. आज पहाटे रानात उजेड नव्हता, याच्यामध्ये आज पहाटे रानात, हे जसे जसं आलं फक्त एक म्हणजे आपल्याला चेंज करायचं असतं, रूपांतर करायचं असतं. याचं मिनिंग आहे रूपांतर. हे बघा, थोडी गेला. पहाटे उजेड, काळोख झाला. होता, नव्हताच्या जागी होता, काळोख होता. तर हे समजलं असेल तुम्हाला. मग आता तिसरा कोणता आहे? विधानार्थी करा. विधानार्थी म्हणजे साधा, साधा. समजलं असेल. अब्बा, अब्ब, केवढा मोठा हा साप झाला. आपण म्हणतोच ना, एक इमारत दिसली आपल्याला, अब्बा किती मोठा इमारत, किती मोठी ही इमारत, असं म्हणतो. तर उदरवायचं मोठा, केवढ्याच्या जागी काय येणार? हे बघा, एक केवढा ओळखून घ्यायचा. आता याच्यात काय येणार? केवढ्याच्या जागी फारच आला, फारच. हे बघा, हा फारच मोठा साप आहे झाला. एक्सक्लेमेशन नाही द्यायचं, याला कसं कन्वर्ट करायचं ते बघा. हे बघा, हा फारच मोठा साप आहे, मोठा साप आहे. केवढ्या जागी फारच झालं. आपल्याला रूपांतर करायचंय. रूपांतर करणं एकच याच्यामध्ये करायचं. मग आपण चौथा एक्झाम्पल बघूया. हे कोणतं आहे? नकारार्थी करायचं. नकारार्थीचं समजलं असेल, कोणत्याही गोष्टीला नकार देणं माहितीच आहे. तर आपण आता चौथा, हे घर मला पसंत आहे. हे घर मला पसंत आहे. हे बघ, पसंत. इथे पसंत समजलं. नकार दिलाय नापसंत, आला नापसंत. नापसंतच्या जागी हे बघा, हे घर मला नापसंत आहे. नापसंत म्हणजे मला आवडत नाही, मी याच्या इंटरेस्टेड नाही. तर आपण एकदम सरळ नकार दिला, हे घर मला नापसंत आहे. नकार दिला त्याला. आता आपला कोणता आहे? प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आपण कोणाला प्रश्न करतो, त्या प्रश्नांमध्ये आपण विचारतो. आता याचा एक्झाम्पल, तू कुठे जातोस ते मला सांग. तू कुठे जातोस ते मला सांग. पण आता याला आपण प्रश्नार्थक वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. तर प्रश्नार्थक वाक्यामध्ये
तू कुठे जातोस, तू कुठे जातोस, तू कुठे जातोस हे मला सांग. आता हे तू कुठे जातोस डायरेक्ट प्रश्नार्थक वाक्य. ते मला सांग ते येणार नाही. त्याला रूपांतर करायचं प्रश्नार्थक वाक्यामध्ये. ते बघा, तू कुठे जातोस प्रश्नार्थक वाक्य डायरेक्ट. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण अजून दोन प्रश्न घेणार आहोत. तर याच्यामध्ये आहे आता. तर हे आपण क्लीन करून टाकू बोर्ड. तर आपला सहावा एक्झाम्पल दररोज आज्ञार्थी वाक्य आहे. आज्ञार्थी वाक्यामध्ये आपल्याला ह्या वाक्याला आज्ञार्थी वाक्यामध्ये कसे करावं ते आपल्याला सांगा. हे बघा, दररोज योगा करावा. हे कसं आहे, एकदम आज्ञार्थी वाक्य म्हणजे आपल्याला काही डिमांड किंवा ऑर्डर देणार आहे. हे बघा, दररोज योगा करावा. तर याचा आज्ञार्थी वाक्यामध्ये कसं होणार, दररोज योगा करावा आणि करावा म्हणजे आपल्याला ते दिलं, आज्ञा पण दिलं, ऑर्डर दिलंय, हे पण आहे. दररोज योगा करावाच्या जागी डायरेक्ट करा. समजलं. ते करा आणि करावा मध्ये थोडा कन्फ्युजन होऊ नका. तर आपला सातवा एक्झाम्पल. तर हे विधानार्थी वाक्य आहे. विधानार्थी वाक्य म्हणजे तुम्हाला समजलं ना, एकदम विधानार्थी साधा आणि सरळ सोपा. तर नेहमी शिस्तीने राहा. एकदम काही वाटलं का किचकट काही नाही. तर एकदम इझी आहे. साध्या आणि सरळ भाषेमध्ये कोणता, नेहमी शिस्तीने राहा. तर त्याचा आपण विधानार्थी वाक्यामध्ये कसे करणार हे देऊ. एक्झाम्पल, उदाहरणार्थ, नेहमी शिस्तीने राहावे. एकदम सिंपल याच्यामध्ये नेहमी शिस्तीने राहावे. हे बघा, राहाच्या जागी राहावं. तर आपल्याला आता लास्टचा टॉपिक, नकारार्थी म्हणजे तुम्हाला बघायचं आहे. तर पहिला एक्झाम्पल, 8वा एक्झाम्पल, साहस उंच आहे. तर तुमच्या मित्राचं जर नाव साहस असेल तर तुम्ही मला कमेंट करा. आणि माझ्या मित्राचं तर नाव साहस आहेच म्हणून एक्झाम्पल मध्ये घेतलं. तर तुम्हाला सांगा कमेंट मध्ये. तर साहस उंच आहे, त्याला नकार म्हणजे कसा करा तुम्ही, साहस जसे उंच जागी हे बघ, उंच आहे तर त्याला नकार, तर त्याच्या जागी बुटका. उंचच्या जागी, उंचच्या ऑपोजिट विरुद्धार्थी समानार्थी शब्द तुम्हाला समजेल. उंचच्या जागी बुटका, उंच बुटका. आहेच्या जागी नाही समजून घ्या, नकार दिला आपण. नकारार्थी वाक्याचा नाही बघा, नाही साहस बुटका नाही. हे बघा, साहस उंच आहे तर त्याचा नकारार्थी मध्ये होणार साहस बुटका नाही. तर कसा व्हिडिओ वाटला तुम्हाला ते कमेंट मध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा आणि आजच्यासाठी बेल आयकॉन दाबा. तर आजच्यासाठी एवढाच. जय हिंद, जय महाराष्ट्र.